एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई आणि तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळेना, आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाचं, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोरला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून? ती माऊली विचार करत राहिली, विचार करून दमली. शेवटी देवळीतलं खुरपं घेतलं आणि दुसऱ्याच्या शेतात ती खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगल न केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता, माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरगं शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचं आहे. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई मी आंघोळीला जातो, तू भाकरी टाक, मला लवकर जत्रेला जायचं आहे. आई चुली पुढे गेली. पोरगा आंघोळीला गेला. आईनं लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावर भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंद निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परतलं, ताटावरून बसलं. आईला म्हणालं, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंद फुललेली भाकरी काढली, मोडली दुमडली पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या रळी घुमली. आई लवकर उशीर वाढ. आईने इकडे तिकडे बघितलं. लालबुंद फुललेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या रोळी घुमत होती. आई लवकर उशीर होतोय. शेवटी आईनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने ते गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशे चटका बसला. काळ पार मस्तकात झिंझिनात गेली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. हात चटक्यात मागाले. चटका सोसवेना, पदरात गुंडाळले गेले. पण तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटांनी त्या गरमागरम लालबुंद पुन्हा एकदा पातेलं उचललं. चर्र दिशे चटका बसला. कर पाळ काळजा थैथैट करत गेली. पण घट्ट धरलं पातेलं. सगळा चटका सोसला. डोळ्यातनं खळ दिशे अश्रू ओघळत राहिले. पण घट्ट धरलं पातेलं. पोराच्या थाळी दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घे याचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणारे पाळणे बघितले, जिलेबी बघितली, पताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, आनंदून गेलं, बहरून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट पाहत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस? 10 रुपये दिले होते तुला, काय केलंस त्याचं? तसं पोरग आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणालं, अगं धीर तर दर, सांगतो तरी. आई म्हणली, सांग ना लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं पोरग आईला म्हणालं, आई डोळे मीठ. का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईनं डोळे मिटले. आता दाखव बुक आणलंय 10 रुपयांचं, मिटले डोळे. तसं पोरग आईला म्हणाला, आई डोळे मीठ, नीट घट्ट, उघडायचं नाही अजिबात. आई म्हटली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशात नाडलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळखळ खळ अश्रू ओघळायला लागले. धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरला असशील, गरगर फिरणारे पाळणे बघितले असशील, रुपया मोडून पाळण्यात बसावं वाटलं असेल, खेळणं घ्यावंसं वाटलं असेल, अरे भूक लागली असेल, पोटासाठी काहीतरी खावंसं वाटलं असेल. पण पोरगा दिवसभर जत्रेत वनवन करत फिरलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते दिवसभर उपास पोटी राहून येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं, ज्याला मी पक्कड कैची म्हणतो. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्यांनाच समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तित्व ज्यांना आईच्या चटक्याची जाण होती, मातेच्या चटक्याचं भान होतं आणि ज्यांच्या ओठावर रयतेच्या प्रगतीचं गान होतं. ही भूमीची केलेली भक्ती होती, शक्तीनं साधलेली आराधना होती. भक्ती शक्तीचा हा जागर
असाच अखंड चालू राहावा. तो उद्याच्या पिढ्या, उद्याचं स्वराज्य, उद्याचं राष्ट्र घडवणारा ठरावा. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.